विघ्नेश्वर, विनायक, गजानन, भालचंद्र, ओंकार, लंबोदर, हेरमहल अशा वेगवेगळ्या रूपातल्या या गणेश मूर्ती आपण पाहतोय। हे दृश्य लालबागच्या राजाची आपण पाहतोय। मुंबईतील गिरगाव चौपाटीवर लालबागचा राजा आता थोड्याच वेळात दाखल होणार आहे आणि तिथे लालबागच्या राजाचं अगदी व्यवस्थित असं विसर्जन होणार आहे। अनंत अंबानी हे लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत। दरवर्षी सहकुटुंब ते लालबागच्या राजाचं दर्शन घेतात। लालबागच्या राजावर त्यांची विशेष आस्था आहे, त्यामुळे दरवर्षी या मंडळाला काही ना काही अनंत अंबानी यांच्याकडून अर्पण केलं जातं। या मिरवणुकीत मोठ्या संख्येने तरुणाई सहभागी झालेली आहे। रात्रभर चाललेली ही मिरवणूक मात्र कुठेही दमल्याचा किंवा थकल्याचा लवलेश कुणाही भक्ताच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळणार नाही। लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी आणि हजारो भक्तांनी खरं तर या ठिकाणी गर्दी केलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत या भक्तांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। गिरगाव चौपाटीवर काल आणि आज असणं म्हणजे खरं तर ही पर्वणीच आहे वेगवेगळ्या रूपातली। विघ्न दूर करणारा विघ्नेश्वर, तसंच कपाळावर चंद्राचा अंश धारण केलेला भालचंद्र, ओम या पवित्र ध्वनीचे रूप असलेला ओंकार, तर जसं उदर मोठा आहे असा लंबोदर, अनेक अर्थ असलेले हे नाव गणपतीच्या विविध रूपांसाठी वापरलं जाते आणि अशाच विविध रूपातल्या मूर्ती आज आणि काल गिरगाव चौपाटीवर आपण पाहिलेल्या आहेत। बुद्धीचा दाता गणराय, कलेचा अधिपती गणराय, धूम्रवर्ण गणराय अशी अनेक गणपतीची रूपं आज आपण पाहतो। हे पहिले दृश्य आपण लालबागच्या राजाची पाहतोय, तर दुसरी दृश्य जुहू चौपाटीवरची आहेत। स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी अनेक सेलिब्रिटी जुहू चौपाटीवर दुसऱ्या दिवशी दाखल होतात। सध्या अक्षय कुमार, अमृता फडणवीस हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। गणेश विसर्जनानंतर जुहू चौपाटीवर स्वच्छता अभियान राबवलं जातं आणि त्यासाठीच अनेक सेलिब्रिटीज या ठिकाणी दाखल होतात। या स्वच्छता मोहिमेत ते दाखल होतात। सध्या अमृता फडणवीस आणि अक्षय कुमार हे या ठिकाणी पोहोचलेले आपण पाहतोय। लालबागच्या राजाची ही दृश्य आपण पाहतोय, अगदी अचंबित करणारी अशी ही दृश्य आहेत, कारण सकाळचे 7 वाजलेले आहेत, रात्रभर 6:30 वाजलेले आहेत, रात्रभर ही मिरवणूक सुरू आहे। मात्र अजूनही या मिरवणुकीला तेवढीच गर्दी आपल्या लाडक्या राजासोबत आपल्या लाडक्या राजाला शेवटचा निरोप देण्यासाठी भक्तगण अजूनही या ठिकाणी जमलेले आहेत। जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत आपल्याला भक्तीचा हा जनसागर जो आहे तो उसळलेला पाहायला मिळतोय। नियोजितबद्ध पद्धतीने लालबागच्या राजाची मिरवणूक ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुरू आहे। सकाळी 6:30 वाजलेले आहेत, अजून 2 तास तरी ही मिरवणूक अजून चालणार आहे। मोठ्या संख्येने तरुणाई या मिरवणुकीत सहभागी होते। ही शान कुणाची? लालबागच्या राजाची, अशा घोषणा सध्या दिल्या जात आहेत। ड्रोन दृश्य आपण पाहतोय, कशा प्रकारे भक्तगण या मिरवणुकीत तल्लीन झालेले आहेत त्याची ही दृश्य। हजारोंच्या संख्येने, लाखोंच्या संख्येने भक्तगण लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात। 10 दिवस आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक येतात। मात्र विसर्जन मिरवणुकीत सुद्धा आपल्या लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी अनेक भक्तगण जे आहेत ते या मिरवणुकीत सहभागी होतात। अनंत अंबानी हे देखील सहभागी झालेले आहेत। यावेळी लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचं वैशिष्ट्य असणार आहे तो म्हणजे एक खास मोटराइज तराफा। हा तराफा जो आहे तो दरवर्षी जो तराफा वापरला जातो तो नाही आहे, यावेळी वेगळा तराफा जो आहे तो लालबागच्या राजासाठी वापरण्यात येणार आहे। यावेळी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अन्य मंडळांनी पुढाकार घेत फेस डिटेक्टर यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे। 10 दिवस एक वेगळीच धूम पाहायला मिळाली। लालबाग परळ परिसर जो आहे तो 10 दिवस एक वेगळंच वातावरण अनुभवतो दरवर्षी आणि यावेळी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी विशेष व्यवस्थाही करण्यात आली। दरवर्षी विसर्जनाला वापरला जाणारा तराफा यंदा मात्र वापरला जाणार नाही, तर यावर्षी एक मोटराइज तराफा वापरला जाणार आहे आणि विशेष म्हणजे गुजरातमधून हा तराफा यंदा बनवून घेण्यात आलाय।
हा तराफा 360 अंशात फिरतो आणि विसर्जनाच्या वेळी या तराफ्याच्या चहूबाजूला पाण्याच्या स्प्रिंकलर्स जे आहेत ते उडणार आहेत। या तराफ्याला समुद्रात नेण्यासाठी अन्य दुसऱ्या बोटीची मदत लागणार नसून यंदा हे वेगळेपण पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सर्वांचं लक्ष लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीकडे लागलेलं आहे। गिरगाव चौपाटीवर देखील ही दृश्य आपण पाहतोय। सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे। हजारो भक्तांची गर्दी यासाठी मुंबई पोलीस आणि पालिकेच्या वतीने मोठं व्यासपीठ आयोजित करण्यात आलंय। गणेश भक्तांसाठी स्वच्छतागृह आणि इतर सोयीसुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या। यंदा पोलिसांकडून AI तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आलाय। 6500 सार्वजनिक गणेश मंडळ आणि तब्बल 1.5 लाख घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन मिरवणुका काल निघाल्या। या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी 25,000 पोलीस कर्मचारी आणि 10,000 महानगरपालिकेचे कर्मचारी तैनात आहेत आणि गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी 10,000 CCTV कॅमेरे आणि ड्रोन कॅमेरांचाही वापर केला गेलाय। वाहतूक आणि गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे। लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक आपण पाहतोय। राजा अगदी थाटात विराजमान झालेला आहे। लालबागचा राजा नटून थटून